नमस्कार, आपण पाहताय वॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्या सोबत मी आहे सलीम अली. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी. नमस्कार, मी रजनी पाटील आणि आपण पाहतोय वॉइस ऑफ इंडिया न्यूज. महाराष्ट्रातील कामगार संघटनांचा केंद्राच्या श्रमसंहितांना विरोध. केंद्र सरकारच्या 4 नवीन श्रमसंहितांविरोधात महाराष्ट्रातील कामगार संघटनांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय. कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीनं सरकारला निवेदन सादर केले. त्यांच्या मते 29 जुन्या कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून बनवलेल्या या 4 संहितांमुळे कामगारांचे दशकांच्या लढ्यातून मिळवलेले हक्क, सामाजिक सुरक्षा आणि रोजगार संरक्षण धोक्यात आले. महाराष्ट्र शासनानं या 4 संहितांचे मसुदा नियम राजपत्रात प्रसिद्ध केले. यामध्ये महाराष्ट्र वेतन संहिता नियम 2026, औद्योगिक संबंध संहिता नियम 2026, व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य नियम 2026 आणि सामाजिक सुरक्षा संहिता नियम 2026 यांचा समावेश आहे. या मसुद्यांवर हरकती व सूचना मागवल्या होत्या. कामगार संघटनांची मागणी आहे की या संहिता रद्द करून कामगार हिताचे संरक्षण करावे. कृती समितीचं म्हणणे आहे की नवीन संहिता मालकधार्जिणे आहेत आणि कामगारांच्या संघटित होण्याच्या अधिकारावर गदा आणतात. या विरोधात राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे. व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज, मुंबई. असं आहे की सरकारकडे यापूर्वी आम्ही सगळी निवेदनं दिलेली आहेत, आमची बाजू संपूर्ण सांगितलेली आहे, परंतु सरकार यावर अद्याप निर्णय घेत नाही. जर सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्हाला शेवटी रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल आणि निश्चितच एक कामगारचा असंतोष आहे हा पेटत जाणार आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी इंडस्ट्री आहेत त्या ठिकाणी हा असंतोष रस्त्यावर होणार आहे, हे सरकारने लक्षात ठेवावं. आणि सरकारने ताबडतोबने याच्यामध्ये निर्णय घेऊन हे जे काय संहिता आहेत, त्याचे रूल्स आहेत, नियम आहेत, हे सगळे मागे घ्यावेत, हेच या ठिकाणी सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. राज्यभरातून अशा पद्धतीने सर्व कामगारांचा पाठिंबा असायला हवा होता.